जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार. कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. मंडळी, एका खानावळी चक्क शूटिंगचा घाट घातला गेलाय. बघूया त्याला विनोदाचा तडका कसा मिळतोय ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. म्हणे येस सर. तू गाडी पाठवले का हॉटेलवर? हो सर, पाठवले. हा सर निघालेत का? सर निघालेत, येतील एवढ्याच सर. बरं बरं. ताई, हॅलो कसं आहे? काय म्हणताय? सर, गुड हाय मॉर्निंग. हाय बस 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 नमस्कार. काय म्हणताय? हॅलो 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 सर. हाय 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 हाय. सर मी तुमचा खूप अरे चल 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 चल. मी तुमचा ना खूप मोठा फॅन आहे सर. खूप मोठा फॅन आहे सर मी तुमचा. आणि Yes, yes, yes. आता जस्ट मी आपल्याला का काल फोनवरती बोलणं झालं होतं सर. हा हा भोगराज मोरे ना? येस सर मी. येस येस नाईस चॅप यंग ब्राईट चॅप हा. थँक्यू सर. व्हेरी गुड. पहिली ऍड फिल्म आहे सर. हा हा. थोडं सांभाळून घ्या सर अरे प्लीज. घेणार रे बाबा. माझी खासियत काय माहितीये, नवीन पोलांना मी नेहमीच सांभाळून घेतो. बर. ऑलवेज ऑलवेज. माझा आदर्श कोण आहे? नागराज अण्णा. ते माहितीये ना, यंग टॅलेंट असतं ना, रॉ टॅलेंट, त्यावर विश्वास ठेवतात. आणि किती कमवतात? 100 कोटीपेक्षा जास्त. ओके हो. तुझ्या जवळ फोन आला, अरे तुरे केलं तर चालेल ना तुला? हो सर, मला तुम्ही अरे तुरे करा. हा. आवाजाव केलं तर मी तुमच्याकडे बघणार पण नाही. म्हणजे असं होऊ शकतं. गेट गुड. आय लाईक इट, आय लाईक इट. जेव्हा तू फोन केलास ना, तेव्हा मी म्हटलं येस येस इज अ यंग चॅप. तुला सपोर्ट केलाच पाहिजे, कळलं का? म्हणून मी sir. इकडे आलोय. मस्त प्रोजेक्ट करूया आपण. Okay? सर. हा सर. या ताई कोण? नमस्कार. वनिता ताई. नमस्कार. ताईंचीच इच्छा होती की ही ऍड तुम्हीच करावी म्हणून. समीर चौगले पाहिजे म्हणा. थँक्यू सो मच. नाही थँक्यू. नाही, तुम्ही तुम्ही आम्हाला नको थँक्यू म्हणा. मी तुमचे आभार म्हणते. थँक्यू 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 सो मच. तुम्ही इथे आलात. थँक्यू. म्हणजे ही छोटीशी घरगुती खानावळ आमची होती. आता आमचा मसाल्याचा बिझनेस सुरू झालाय ना. हो बरोबर बरोबर. तुम्ही आलात ना, म्हणून लयच भारी वाटलं तुम्हाला बघून. आता आमचं मसाल्याची फॅक्टरी आहे इथे. थोडी छोटी मोठी याच आहे, फार मोठी नाही मसाल्याची फॅक्टरी. आणि आमचं सगळं कसं ऑर्गॅनिक आहे. म्हणजे बाहेरून आम्ही काहीच मागवत नाही. सगळं आमच्या शेतीतलं असतं ना, ते सगळं आम्ही इथे पिकवतो आणि मग मसाल्यामध्ये बनवतो तिथे अरे फॅक्टरी. हिंग शेतीत पिकतो? नाही नाही. जनरल. तुम्ही फार छान कॉमेडी करता. जस्ट एक. मी आणि माझे मिस्टर आहे ना, तुमचे खूप मोठे फॅन आहे. हो रिअली? म्हणजे तुम्हाला हिंग लावून कोणी विचारत नव्हतं ना, तेव्हापासूनचे फॅन आहे आम्ही. छोटीशी कॉमेडी केली हो. तुम्ही तिकडे करता ना. Very nice. थँक्यू हा, तुम्ही आलात. नाही नाही खरंच आभार. थँक्यू व्हेरी मच. हिंग आहे तर टेस्ट करून बघा ना. असा हिंग कोण टेस्ट करतं? असं नसतं हो ते. भाजीत घातल्यावर भाजी टेस्ट करायची असते. आणि हिंग खाल्ला आणि मला हिंग ओव्हर झालं तर? ए, हिंग आम्हाला हँगओव्हर कसा होतो तसा हिंगाचा मी जॉईन करून टाकला. नाही 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 रे. एक्सप्लेन केलं तरी कळत नाहीये. हरकत नाही. ओके नाही शूट हा सर 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 स्क्रिप्ट आहे सर. हा. हा स्क्रिप्ट आहे. हा. ओके, ओके, काय ओके. होईल इथे ना दोन मंडळी ऑलरेडी बसलेली आहे. ओके, हा? ओके. आपल्या गावकडचीच मंडळी आहे. हा, साधी मंडळी आहे. सगळं तुम्हालाच करायचं. लीडला तुम्हीच आहात सर. नाही, हा, of course, तुम्ही of त्यांना course. विचारता. कोण आहेत? बोलवा त्यांना. हा, बोलवा, ऐक- लवकर बोलवा. मोरे काका, कदम काका, प्लीज या. नमस्कार. या 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 नमस्कार. या बसा. समीर सर, समीर सर. नमस्कार. येस. हे तर हे दोघे ते आहेत हा, असं? हे मोरे काका आणि हा. ते कदम काका हे इथे अच्छा बसलेले अच्छा असतात. अच्छा. हा हे गावकरी इथे बसलेला हो इथे असतात ते. मी कोण आहे? मग तुम्ही येता आणि त्यांना असं हे काका हे काय आहे? हे पावडर लावली गोरं गोरं दिसायला पाहिजे ना. बिंडोक दिसतंय. बिंडोक ते काढा, ते कमी करा. खूप काका. लावून वाटतंय ते. टीव्हीवर त्यांना सांगा. टीव्हीवर हा अरे टीव्हीवर असे पावडर लावून येत नाही हो. त्यांना सांगा ना जरा. हा थोडं थोडं कमी करा. हा हा हा. ते नवीन आहे, पहिलाच दिवस आहे. त्यांनी आजपर्यंत कधी हो, पण कॅमेरा फेस नाही केला. असं नका करू ना. मेकअप केलाय की नाही? हो केलाय. मग त्याच्यावर पावडर कशाला पाहिजे ना? मेकअप कसा दिसणार मग? गोरं गोरं दिसण्यासाठी. नाही नाही एवढं नका करू. गोरं किती अजून गोरं दिसायचंय? हा? माझा प्रॉब्लेम आहे ना थोडस. हरकत नाही. चला चला. हा मग तुम्ही यांच्याकडे येता. हा त्यांना विचारता कसं वाटलं जेवण? आवडलं ना? आवडणारच. आमची चव जगात भारी, कारण आम्ही वापरतो MH चे हिंग. जेवणाचा किंग, चवीची छिंग, MH चे हिंग. हे सगळं तुम्ही असं बोलता. शेवटी असं करता ते. एवढंच आहे. अच्छा एवढी जाहिरात. हो, yes, sir. हा, इकडे स्क्रिप्ट दाखव. हे स्क्रिप्ट.
ओ नाईस टॅप मला आवडलं. तू लिहिलंस का हे? हो सर मी काल व्हेरी गुड. मला खूप कौतुक वाटतंय तुझं. पण तुमच्या जनरेशनचा प्रॉब्लेम काय आहे ना, तुम्ही जो फर्स्ट थॉट येतो ना डोक्यात त्यालाच तुम्ही लास्ट थॉट मानता. चारी बाजूनी विचार करायचा स्क्रिप्टचा. आता मी असतो तुझ्या जागी तर हे कसं केलं असतं, इंट्रॅक्शन वाढवलं असतं ह्यांचं. म्हणजे मी कसं केलं असतं, मी आलो, मी त्याला जेवण हो, वाढलं, हो. ऍक्शनला मी येणार आणि त्यांना विचारणार आवडलं का जेवण. हां त्यावर ते म्हणणार मस्त. हां यावर मी म्हणणार आवडणारच, आमची चव जगात भारी कारण आम्ही वापरतो MHJ हिंग. यावर हे म्हणणार यावर हे म्हणणार जेवणाचा किंग. हां. यावर हे म्हणणार चवीची झिंग. दोघेही म्हणणार MHJ हिंग आणि मी असं करणार. गॉट इट? नाही सर नाही. प्रॉब्लेम काय नाही, छान वाटतं हे. याने छान काय होणार आता मी आहे सेलिब्रिटी, हे आहे सामान्य माणसं. सामान्य माणसांना सुद्धा तो हिंग आवडतो हे प्रूव्ह होईल. लक्षात आलं तुमच्या? हा सगळ्यांना आवडतो. इंटरॅक्टिव्ह होईल ते. छान वाटतंय. आपण असंच करूया, म्हणजे ह्यांना पण आवडते, पब्लिकना पण आवडेल, म्हणजे छानच वाटून जाईल ना एकदम. असंच करूया गौरीची आपण. ताई तसं काय नाही. आम्हाला नाही जमणार. हा मी बोलतो थोडंसं बाकी. नवीन आहेत पहिल्यांदा कॅमेरा त्यांना फक्त मी एवढं जमणार. सर, मी त्यांना एवढं विश्वास टाका सर, मी- रॉ टॅलेंट वर विश्वास टाका. रॉ टॅलेंट वर्क्स. टाका, होणार. मी बोलतो त्यांच्याशी. सर, ऐका ना, ताई. अरे टेन्शन घेऊ नको बाबा, मी बोलतो. ओके टेन्शन घेऊ नका. ओके बघा मी तुम्हाला सांगतो काय करायचं ते. मी सगळ्यात आधी इथे येणार आणि तुम्हाला विचारणार जेवण कसं वाटलं वगैरे, तर तुम्ही ते सांगायचं कसं ठरलंय ते. त्यानंतर मी तुम्हाला विचारणार तुम्हाला जेवण आवडलं का. तुम्ही काय म्हणायचं, मस्त. काय म्हणणार एकदा म्हणा, मस्त. शाबास. याच्यावर मी म्हणणार आहे तुम्हाला जेवण आवडणारच कारण आमची चव जगात भरी कारण आम्ही वापरतो MHJ हिंग. यावर तुम्ही काय म्हणणार, जेवणाचा किंग. आणि तुम्ही म्हणणार चवीची झिंग. आणि दोघंही म्हणणार MHJ हिंग. आणि मी असं करणार. संपली जाहिरात, संपली. ओके गॉट इट. चलो लेते. ठीक आहे. मस्त करा. ऑल द बेस्ट. Best luck. यस. अरे वन टेक है भाई, उसमें क्या है. रेडी है? रोल कॅमेरा रोलिंग. ऍक्शन. जेवण आवडलं का? डाळीत मीठ जरा कमी आहे. कामच पातळ पिचकवणी झाले हो. अगं बाई, मीठ कमी आहे. आणते मी, सर आणते. ओय, थांबा, ए. कुठे चाललात तुम्ही? नाही, ते मीठ कमी आहे ना. मग? लोक काय म्हणतील, समीर चौगुलेच्या ऍड मधल्या त्या डाळीमध्ये मीठ कमी होतं. अरे पण बरोबर आहे? त्यांना कळणार आहे का टीव्हीवर तर डाळीत मीठ कमी येते. आणि तुम्ही हे कशाला सांगितलं मला? तुमचं काय मस्त एवढंच आहे. मी तुम्हाला विचारलं जेवण कसं आहे, याच्यावर जेवण आवडलं का, याच्यावर मस्त एवढंच करायचंय. नाही पण तुम्ही म्हणाल ना जेवण कसं आहे म्हणजे म्हणून सांगितलं. जनरल गप्पा मारतोय का आपण पुढे बसून? जाहिरात सुरू. अरे काय याला काय करायचंय सर यार? मी तुम्हाला आधी सांगितलं, त्यांना मी सांगितलं डायलॉग नाहीये, फक्त बसायचं आहे म्हणून ते तयार झाले सर. होय बच्चा. चल ऑर्डर. ओके रेडी सर. हां रोल कॅमेरा रोलिंग. ऍक्शन. जेवण आवडलं का? मस्त. अरे आवडणारच. आमची चव जगात भारी कारण आम्ही वापरतो MHJ हिंग. जेवणाची पुंगी. चविष्ट लुंगी. MHJ हुंगी. काय झालं? कट कर सर. अरे हा काय तो? हो काय करता तुम्ही? चविष्ट लुंगी काय बोलताय? हा पुंगी बोलला. हा मग म्हणा झिंग बोलायचं आहे ना. हा. मग म्हणलं जुलतच नाही, काय करू म्हणून मी आपलं इम्प्रूव्ह केलं. चविष्ट लुंगी. गीला गी लावलं, थोडं तरी जुललंय ना. अरे पण आपण काय बोलतो ते ऐका तरी. कुठली लुंगी चविष्ट असते? कोणी खाऊन बघतं लुंगी? हा लुंगी मस्त आहे, लेंगा थोडा मीठ असं असतं का? तुम्ही काय बोललात आणि बोललात काय सांगा? पुंगी. कुठली पुंगी? नीट घ्या, असं नका करूया. सॉरी सर. सॉरी. हो, बरोबर. आम्ही जरा रॉ आहोत ना. रॉ आहे म्हणून पुंगी नाही. नाही, ठीक आहे. सर एक मिनिट, तुम्ही काय बरोबर. बोलात? तुम्ही काय बोलात हुंगी? तुम्ही कशाला हुंगी बोलात? अरे यांचं काय, मला एक क्षणभर मी ब्लँक झालो आणि निघून म्हणून गेलो. सांगतोय तुम्ही जे सांगितलं ते नको करायला सर. ए भाई मेरे भाई होएगा बोला ना तेरे को. होएगा, विश्वास ठेव. सर, नागराज अण्णांनी विश्वास ठेवला नसता, सैराट आला असता. पण त्यांनी चल भाई. सर वर्षभर वर्कशॉप केले सर. होणार एक्सपिरियन्स. अरे खूप ऍड केलात मी. चल मस्त. बोल. लक्षात आलं का तुम्हाला काय म्हणायचं ते? तुम्ही काय म्हणायचं लक्षात आलं? जेवणाचं किंग, चवीची झिंग आणि एकत्र MHJ हिंग. खतम होगी ना बाय. चला करेंगे. मस्त करायचं अरे यार. हा छान करायचं. हा मस्त करायचं. हा हे सगळं खरकट लागायचं नाही करायचं नाही सगळं.
वर्णाचं सगळं डोक्याला लागतं यार. मी सहज एक जेस्चर असतं ना आपलं. चलो चलो ठीक आहे मस्त मस्त हा, चालेल. मस्त एनर्जी मोड मोड यार. ऑर्डर रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. जेवण आवडलं का? मस्त अरे आवडणारच. आमची चव जगात भारी, कारण आम्ही वापरतो MHJ हिंग. जेवणाचा बादशाह वाचायला बादशाह बोलला. कट कर. आता बादशाहला लिंग कसं मॅच करू मी? अरे मुळात ते लिंग नाहीये, झिंग आहे झिंग. बादशाला कुठलं लिंग? काय बोलतोयस तू? कळतंय का तुला? काय संबंध आहे? अरे झिंग रे, चवीची झिंग आहे. बादशाह कुठून आणला? सॉरी सर, आम्ही जरा रॉ आहो ना. रॉ आहे म्हणून एवढं नाही करायचं. रॉ आहे म्हणून कळलं का? हे जास्त होत यार. हे काय करायचं सर रे? तुमचं जास्त होतं, तुमच्यामुळे झालं सगळं हे. राहू द्या ना, जायचंय कशाला करताय? रुक जा. सर डोकं फिरायला लागलं माझं, बाकी काही नाही. आता मी हे करून दाखवणार. काय करून दाखवणार? हट्टाला पेटलंय. गोदर टेक गोदर आता बघ. अरे यार नाही, एक मिनिट. आता सोपं करतो. काय सोपं ताई ऐका. सांगितलं. आता तुम्ही जे मगाशी म्हणाल ते विसरून जायचं. सगळ्यात आधी मी येणार आणि मी म्हणणार आवडलं का जेवण? त्यावर तुम्ही म्हणायचं मस्त. एकदा पटकन म्हणा मस्त. बस एवढंच म्हणायचं. यापुढे मी म्हणणार की आवडणारच तुम्हाला. आमची चव जगात भारी, कारण आम्ही वापरतो MHJ हिंग. यानंतर मीच म्हणणार हा. जेवणाचा किंग. जेवणाचा किंग चवीची झिंग पण मीच अच्छा, म्हणणार. हा. शेवटी फक्त तुम्ही म्हणायचं MHJ हिंग. हा, हा. आता कळलं? हा, चालेल. मस्त MHJ हिंग. एकदा म्हणा मस्त MHJ हिंग. MHJ हिंग. मस्त मस्त MHJ हिंग. मस्त MHJ हिंग. टेक. चलो लय सोपं झालं. आणि मी काय करतो सुरुवातीला, मी पण ते सांगितलं होतं ना आल्या आल्या. हो बरोबर आहे. मग? स्क्रिप्ट तशीच होती. पण अभी हो जाएगा यार. कशाला उगाच वेळ घालवलास चल यार? चल 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 बच्चा चल. रेडी बॉयज? रेडी. ऑर्डर एनर्जी मोड. रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. जेवण आवडलं का? मस्त अरे आवडणारच. आमची चव जगात भारी, कारण आम्ही वापरतो MHJ हिंग. जेवणाचा किंग, चवीची झिंग. JCB टिंग. काय? टीना मुनिम. तुझ्या बापाला जाऊन सांगते ना मुनीम. जा तुझ्या बापाला जाऊन सांगते ना मुनीम. सर असं कशाला बोलतो? घबरे तू काय बोलला? आणि JCB टिंग. JCB टिंग बोलतो तू. JCB टिंग आहे, त्याच्यानंतर MHJ हिंग आहे ना. सॉरी सर, आम्ही जरा रॉ आहो ना. तुझ्या ना बॉवर रॉ लिहून लात मारली पाहिजे त्याच्यावर. हो सर असं काय बोलतात अरे त्यांना? असं काय बोलतात रे? माले काय करायची नाही ऍडमिट मी हो काय सर, हो सर, करणार? ऐका ना. हो सर पैसे घेता तुम्ही. समीरची ऍडव्हान्स दिले तुम्हाला. समीरची हो सर ऍडव्हान्स दिला. ऍडव्हान्स दिले त्यांना. काय काका तुम्ही असं केलं? नाही गप्प बसायचं ना. येतो थोडं कन्फ्युज. आम्हाला येतं काय रे, जेवणाचा किंग. चवीची झिंग. MHJ हिंग. हो, सर. भाग. हो, सर, या. चप्पल. काय बोलता यार? मी पैसे कसे देणार? वा एकदम रॉ होता परफॉर्मन्स. मजा आली. मस्त. बघूया हास्य रसिकांना हास्याची किती झिंग चढली आहे ते. प्रसाद दा. हे दोघं अशा रोलमध्ये असले ना की ती क्युरियोसिटी भयंकर वाढते की आता काय माती खाणार. आणि ती माती खाताना तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावरती जो निरागसपणा असतो ना, हो क्या बात आहे. असं खरंच वाटायला लागतं की खरंच तुम्ही रॉ हाव असं वाटत. वा मजा आली. सम्या ब्रिलियंट. गौऱ्या मस्त. हा लग्नानंतर माणसं किती भाबडी निरागस दिसतात. वा 20-25 वर्षांनी मग ते खटाळ मिश्किल वगैरे सगळं होतं, पण सुरुवातीला सगळं भाबडच असतं. तुझ्या संसारासाठी मनपूर्वक शुभेच्छा बने. येस, सगळ्यांकडूनच खूप शुभेच्छा म्हणे. खूप अभिनंदन. सई. मस्त परफॉर्मन्स. सगळ्यांनीच आपापले पार्ट्स एकदम चोखपणे बजावले. वनिता खरात, मेकअप काहीतरी वेगळा झालाय तुझं. फाउंडेशन खूप छान आहे. मी नंतर नाव घेईनच, पण खूप छान दिसते ही फाउंडेशनची शेड तुला, आणि खूप छान दिसतेस तू वने. या काकू पुन्हा मला पाहिजेत या मंचावरती. फारच आवडल्यात. आणि वने मला नंतर नाव नक्की सांग तुझ्या फाउंडेशनचं. खूप मस्त आला परफॉर्मन्स. थँक्यू. मंडळी, 2 गोष्टी कधीही शोधायला जाऊ नये. एक तर आपल्या जोडीदाराच्या भूतकाळात काय घडलंय ते, आणि दुसरं म्हणजे वर्तमानात आपले कर्मचारी आपल्याला काय म्हणतायत ते.
कारण खूप वेळेला दोन्हीकडून भविष्य काळात निराशाच पदरी येते. असंच काहीसं घडणार आहे पुढील प्रहसनात, जे दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. गुड मॉर्निंग सर. सर तुम्ही अर्जंट मीटिंग बोलवली, तिघींनाच बोलवलंय. काय बोलत पण नाही आहात ना काहीच? सर काय झालं? सगळं ठीक आहे ना सर? कंपनीने तुम्हाला काढलं वगैरे नाही ना सर? कंपनी का काढेल मला कामावरून? बॉस आहे ना मी तुमचा. गेली 3 वर्ष काम करतोय माझ्या लिडरशिप अंडर. कंपनी काय प्रोग्रेस करते, काय ग्रोथ करते माहित नाहीये तुम्हाला? माहितीये ना? नाही, ते डोक्यात एक डाऊट आला म्हणून. काय ग रसिका, तुमच्या लिडरशिप खाली आम्ही किती शिकतोय, असं काय बोलते? हो ना, हो ना. हो शिकवू सर. हो. नका करू हे जे तुम्ही बोलताय ना, तुमच्या लिडरशिप खाली आम्ही किती शिकतो तुम्हाला काय माहिती वगैरे. तुम्ही जे काही बोलताय ना, हा जो काही रिस्पेक्ट आहे तो फक्त बोलण्यात आहे, वागण्यात नाहीये. असं का म्हणताय सर? सर वी रिअली डू रिस्पेक्ट यू सर. खूप आहे सर. नका करू हे, तर नकाच करू. नका करू हे. अजिबात नका करू इशाडे, अजिबात नाही. काल आपला कॉन्फरन्स कॉल सुरू होता. काय होता, आतापर्यंत जितके कॉन्फरन्स कॉल झालेले आहेत ना कंपनीचे, त्या प्रत्येक कॉन्फरन्स कॉलला एकतर तुमचा व्हिडिओ ऑफ असतो, कॅमेरा ऑफ असतो किंवा माईक म्यूट असतो. मग जेव्हा तुम्हाला मध्येच कुठेतरी ओके किंवा हो म्हणायचं असतं तेव्हा तुम्ही माईक अनम्यूट करता आणि मग कधी कधी पुन्हा माईक म्यूट करायचं विसरता. आणि मग त्या वेळात तुम्ही आपापसात इतरांविषयी जे बोलताना ते ऐकू येतं. काल तुम्ही काय केलं माहितीये? शपथ, तरी मी नवऱ्याला सांगत होते कॉल चालू असताना नको म्हणून. तरी दबक्या आवाजात आवरलं होतं सगळं आम्ही. कॉन कॉल सुरू असताना एवढी घाई? कमॉन रसिका, थांबायचं. अगं ते नाही, ते आमचा सोफा खराब झाला, तर सोफा घ्यायचा का सोफा कम बेड घ्यायचा ह्याच्यावर डिसिजन घेत होतो आम्ही. पण सर हळू आवाजात, दबक्या आवाजात चाललो होतं सर. तुम्हाला ऐकू गेलं का? सॉरी. सोफा कम बेड कधी पण चांगला ना. तो विषय का इथे? सोफा चांगला, बेड चांगला की सोफा कम बेड चांगला, हा विषय का इथे मिस चेतना? नाही सर. काल कॉन्फरन्स कॉलवर कुणीतरी मला थुकरट प्रताप म्हणालं. ओ माय गॉड, व्हेरी सॅड. हे करताय ना हे खोटं आहे. हे आता जे करताय ना ते खोटं आहे. डोळे सांगतायत तुमचे. नाही नाही नाही, साळसूतपणाचा आव आणू नका. नाही, तुम्ही तर मूर्ख दिसताय वेंगुर्लेकर. गेलंय डोळ्यात काही? सगळ्यांना एकत्र असलं काहीतरी करायची गरज आहे. काल कॉन्फरन्स कॉल सुरू असताना तुमच्यापैकी कोणीतरी, आपण 5-6 जणच होतो. तुम्ही तिघी, मी, आपल्या कंपनीचे सीईओ आणि डिलिव्हरी हेड आपणच होतो. आणि त्यात कुणीतरी मला थुकरट प्रताप म्हणालं आणि मला चांगला आठवतंय मुलीचा आवाज होता. आत्ता बऱ्या बोलानं कबूल करा, कोण होतं? रसिका. सर मी काय विचारतोय? सर मी नाही सर, मी अजिबात तुम्हाला थुकरट प्रताप म्हणाल नाही सर. सर मी पण म्हणाले नाही तुम्हाला अजिबातच थुकरट प्रताप. मी तर जेवत होते सर. आमच्याकडे नियम आहे, जेवताना कोणीच बोलायचं नाही. मी मनात सुद्धा नाही म्हटलं सर थुकरट प्रताप. आणि मनात थुकरट आलं तरी असं थुकरट प्रताप बस बस बस. आत्ता इथले इथे किती वेळा थुकरट प्रताप म्हणालात माहितीये तुम्हाला? मोजू नका, बावळटपणा कमी करा. मोजू नका. थुकरट प्रताप म्हणतात. अरे कोण होता आपल्या कॉन्फरन्स कॉलवर? आपले सीईओ होते, डिलिव्हरी हेड होते. तुमच्यापैकी कुणीतरी थुकरट प्रताप म्हटल्यानंतर 4-5 जणांचा हसण्याचा आवाज आला मला. मी सीईओ सरांना सुद्धा विचारलं, म्हटलं सर तुम्ही हसलात का? तर ते म्हणाले की नाही बाबा मी ऐकलंच नाही. त्यामुळे ठीक आहे, मी त्यांना काही बोलू नाही शकत. पण मला चांगलं आठवतंय तो मुलीचा आवाज होता आणि बेस मधला आवाज होता. बेस मधला आवाज होता का सर?
एक मिनिट, माझ्याकडे कशाला बघताय? माझा कुठे बेसमध्ये आवाज आहे? सर, माझा काय बेसमध्ये आवाज आहे सर? मी नाही बोलले सर. कारण देऊच नका मी नाही इशाडे, कर- कारण देऊच नाही नका. बोलले सर, मी खरं. नाही तुम्ही बोलू शकता, कारण काय ना, आतापर्यंत आपण कंपनी जितक्यांदा मी तुम्हाला काहीतरी ब्रीफ करायला आलोय तेव्हा तुम्ही खुर्चीवर बसून तोंडातल्या तोंडात काहीतरी बडबडतच असता. मी स्तोत्र म्हणत असते सर. काही काय असतं, खूप स्तोत्र म्हणत असते सर. तुमच्यापैकी कुणी बोलत नाही सर, मी तर तुम्हाला म्हटलेलंच नाहीये सर. नाही सर, आम्ही का म्हणू असं? मला नाही माहिती तुम्ही का म्हणाल, पण काल कुणीतरी बोललं. थुकरट प्रताप, काय समजतो मी तुम्हाला? एम्प्लॉई आहात ना तुम्ही माझ्या, तुमचा बॉस तुमच्यासाठी इथे काम करतोय ना, तुम्ही मला थुकरट प्रताप म्हणता? आणि हे आत्ताच नाहीये, बऱ्याचदा घडतं हे. बऱ्या बोलानं कबूल करा, मला कोण बोललंय मला थुकरट प्रताप? रसिका, तुम्ही म्हणालाय? सर तुम्ही सारखं तुम्ही म्हणाल- माझ्यावर रोख ठेवू नका सर. मी का म्हणेन सर? आणि कॉन्फरन्सला या दोघी पण होत्या ना सर. कदाचित चेतना बोलल्या असतील. मी कशाला बोलू सर? सर मी नाही, हीच तुम्हाला नावं ठेवत असते सर. परवा ही तुम्हाला बाटलीतला गंगाराम म्हणाली. हे काय नाव आहे माझं? बाटलीतला गंगा, हे काय नाव आहे? हा, हे असं बोलता तुम्ही बॉस विषयी? सर आपण परवा पार्टीत होतो, तुम्ही बाटली घेऊनच बसला होतात, म्हणून सहज गमतीत म्हटलं सर बाटलीतला गंगाराम. खरं तर या विनोदाला तुम्ही पण दाद द्यायला हवी सर. त्या टाळी. लाज आहे, लाज. टाळी मागताय वर, लाज आहे तुम्हाला? सहज विनोद केला होता सर. सहज. आणि हे बोलता तुम्ही बॉस विषयी, हे बोलता? हा, बाटलीतलं. मी तुम्हाला सस्पेंड करतोय सर. मी तुम्हाला सस्पेंड सर, नको सर, करतोय. सर, बॉस please, विषयी सर. कमेंट्स करताना नाही, मी सर, तुम्हाला सर. सस्पेंड करतोय. जा सर. निघा, फायर केलं तुम्हाला. निघा. सर मला एकटीला का सस्पेंड करता सर? या दोघी पण आहेत, या दोघींना पण सस्पेंड करा. एक मिनिट, आमचा काय- सर ही ईशा आहे ना, ईशा. रसिका. तुम्ही आणि सीईओ एकत्र असलात ना की तुम्हाला चंगू मंगू म्हणते सर. What? तुम्हीच आहात इथे ईशा. केबिन मध्ये तुमच्या तिघीं व्यतिरिक्त कोणी नाहीये. चंगू मंगू म्हणता तुम्ही मला? युजलेस. आणि सर ही पण कमी नाहीये सर. तुम्ही परवा पार्टीत टक्सिडो घालून मस्त आला होतात की नाही सर? ही म्हणाली बघा हँगरवर टक्सिडो लटकतोय कसा. हँगर म्हणाली सर ही तुम्हाला. हँगर आहे मी? मिस चेतना, हँगर आहे मी? नाही सर, हे विथ ड्यू रिस्पेक्ट सर. विथ ड्यू रिस्पेक्ट तुम्ही मला हँगर म्हणालात? हँगर नाही सर, हे घातलं होतं ना तुम्ही, काय ते हे टक्सिडो घातला होता मी. हा, त्याचं असतं ना इथे सर. हे त्याला इथे शोल्डर्स असतात, त्याचं काय? शोल्डर माणसांना असतात सर, शहाणपणा कमी करा. कपड्यांना सुद्धा शोल्डर्स असतात, त्याचं काय? पण ते इथे कडक असतात ना त्याचे. पॅडिंग असतं ते शोल्डरचं. हा, तर तुम्ही असे लांबून येत होतात ना, तर माझं असं एकदम झालं, मला वाटलं हँगरच आपला, पण जवळ आल्यावर मला कळलं हे सर मुद्दाम करताय तुम्ही? नाही सर. स्वतःच्या बॉसला हँगर म्हणता आणि तुम्ही चंगू मंगू म्हणता. चंगू म्हणता मला? नाही, तुम्ही मंगू आहात ते अरे लाज नाही वाटत आहे? तुम्ही मंगू आहात वरून सांगताय मला? ईशाडे, तुमच्याकडनं ह्या अपेक्षा नव्हत्या मला. सर. तुम्ही उगाच मलाच फक्त बोलताय. ही काही कमी नाहीये सर, उगाच आमच्यावर नावं टाकते. तुम्ही परवा आलात ना बायको बरोबर, तही म्हणाली बघा आला व म्हणजे मला कळलेलं नाहीये. सांगते ना सर. हा. तुम्ही बारीक काडी आहात ना, आणि तुमची बायको जाडी आणि बुटकी आहे, त्यामुळे काडी आणि जाडी बुटकी बायको असं व चालत आलाय माझा अपमान करण्याचे क्रिएटिव्ह मार्ग शोधलेत तुम्ही. आणि असं करून पण दाखवलं. हे असं करता माझ्या बायकोला जाडी म्हणालात तुम्ही? बुटकी आणि जाडी सर. बुटकी आणि जाडी म्हणालात तुम्ही? ही म्हणाली. तू बुटकी आणि जाडी म्हणालात मी तुम्ही? नाही म्हणाले सर. आणि मी व का म्हणेन सर? मी व नाही सर, वा वहा असं संस्कृत मध्ये उर्दू मध्ये म्हणतात ना. वाह. हिंदीत असतं, हिंदीत. हा तेच हिंदीत. म्हणाले सर. त्या हा हिने ऐकलं नाही, वच ऐकलं बरोबर. हा. व मस्त कारण दिली तुम्ही. मूर्ख आहे ना तुमचा बॉस. युजलेस. आतापर्यंत तुमच्या सगळ्या चुका माफ केल्या, तुम्हाला पाठीशी घातल्या आणि तुम्ही माझ्याच बद्दल बोलता. दॅट्स इनफ नाव. जा तिघी जा. तिघींनाही सस्पेंड करतोय मी. सर तिघींनाही सस्पेंड करतोय. आपापल्या डेस्कवर जा. ईमेल येईल, सस्पेन्शन लेटर येईल. जा घरी जाऊ. Please, sir, नको, please, sir. केलं, सस्पेंड केलं. जा. असं नका करू. करणार मी. मला नका सांगू, मी करणार सस्पेंड. ठीक आहे सर, करा सर.
सर करा ठीक आहे सस्पेंड करा सर आम्हाला पण मग फक्त आम्हा तिघींना नाही सर आमच्या म्हणजे आपल्या ऑफिस मधल्या सगळ्यांना सस्पेंड करावं लागेल सर तुम्हाला सगळ्यांना म्हणजे 100 जणांचा जो स्टाफ आहे सगळ्यांना सस्पेंड करू हो सर कारण ऑफिस मधल्या सगळे जण तुम्हाला काही ना काहीतरी नावं ठेवली आहेत सर सगळ्यांनी नावं ठेवलेली आहेत नावं ठेवली आहेत सर सगळ्यांनी मिळून एक व्हॉट्सअप ग्रुप केलाय पीपी जोक्स नावाचा आणि रोज सकाळी एक प्रत्येक जण टास्क म्हणून एक जोक टाकतो तुमच्या टास्क म्हणून माझ्यावरती जोक करतात कंपनीतले टार्गेट तुम्हाला पूर्ण करायचे नाहीयेत आणि इथे व्हॉट्सअप ग्रुपवरचे टास्क तुम्हाला पूर्ण करायचे आहेत दॅट्स इनफ संपलाय सगळं चला निघा आत्ताच्या आत्ता इथून निघा सर, नाही, मी असं नका. तुम्हा तिघींनाही सस्पेंड करतोय सॉरी 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 सर सॉरी असं तुम्ही नका तिघी फायर नाही. गेलात निघा आत्ताच्या आता निघा जा असं नका काढा, सर. सर. जा काढा. काढलेलं आहे काढाच आता आम्हाला इशाडे नाही आणि सस्पेन्शन लेटरवर रिझन पण लिहा काय आम्ही तुम्हाला थुकरेट प्रताप म्हणालो म्हणून तुम्ही आम्हाला जॉबवरनं काढताय हे लिहा त्याच्यावर म्हणजे सगळ्यांना कळू दे ना आम्ही काय काय बोलतो तुम्हाला हो आणि मग वरून आम्हाला जर विचारलं ना की असं का तर त्यांच्या ईमेलला आम्ही रिवर्ट करू हो सर आणि हे फक्त आपल्या कंपनी पुरता नाही कंपनीच्या जेवढ्या ब्रांचेस आहेत ना त्यांना सगळ्यांना पाठवून देऊ सगळ्यांना कळू दे तुम्हाला कुठल्या कुठल्या नावाने हाक मारतात आणि आम्हाला काय फरक पडतो आम्ही सस्पेंडच होतोय ना कळू दे Exactly. सगळ्यांना नाही, नाही, कळू दे ना. नाही, नाही. पाठव. थुकरेट ए, प्रताप एक थुकरेट. मिनिट एक मिनिट असला मूर्खपणा करायचा नाही हा. माझी बदनामी करायची नाही मी आत्ताच सांगतो असलं काही करायचं नाही मग काय गुणगान गाऊ तुमचं सर एका वेळेला 3 प्रोजेक्ट्सवर काम करत असतो आम्ही किती वर्क प्रेशर असतं माहितीये तुम्हाला संडेला सुट्टीच्या दिवशी सुद्धा कॉल ठेवता तुम्ही सर 10 मिनिटं आम्ही उशिरा आलो सर तर हाफ डे लावता आमचा पगार कापता सर रात्री 1:30 वाजता क्लायंटचा कॉल अटेंड करायला लावता इथे दिवसभर आम्ही मरतो सर आणि एवढं सगळं करून आम्ही 2 जोक सुद्धा मारायचे नाहीत सर सर घरी नवऱ्याला वेळ पण देता येत नाही सर सोफा घ्यायचा का सोफा कम बेड घ्यायचा अजून आमचं काहीच ठरत नाहीये आय अंडरस्टँड असंच होतंय सर आणि आम्ही मशीन्स आहोत का माणसं आहोत ना थोडा विचार करा ना कुठेतरी वेंट आउट होणार ना राग निघणार एकमेकींवर काढू का राग एकमेकींवर राग काढला तर परत कामावर इफेक्ट होणार मग परत तुम्ही आम्हालाच बोलणार एक बॉसच असतो जो ज्याच्याशी डायरेक्ट संबंध नसतो त्याच्यावर राग काढू शकतो ना मग एक गब्बर लागतोच की जयवीरू आणि ठाकूर मिळून काहीतरी चांगलं करू शकतील आणि सर आम्ही मनापासून काम करतो सर डेडलाईनच्या आत सगळी कामं पूर्ण करतो फक्त आमची एवढी अपेक्षा आहे सर आमचा आणि आमच्या कामाचा रिस्पेक्ट केला जावा सर एक्झॅक्टली बरोबर आहे तुमचं आहे छान उदाहरण आहे गब्बर ठाकूर जयवीरू छान उदाहरण आहे सो सॉरी सर आय डिडंट मीन टू शाउट सर it's okay, it's सॉरी मी टू सर आय एम सो सॉरी नाही, नाही. आणि तसं पण सर आम्ही रिस्पेक्ट करतो सर तुम्हाला रिअली सॉरी बोलायचं होतं सॉरी बोल सवय आहे तिची हा, sorry. हरकत नाही असं नव्हतं करायचं तिला हरकत नाही फक्त काय ना म्हणजे मला तुमचा मुद्दा कळलेला आहे की मान्य आहे तुमच्यावरती वर्क प्रेशर आहे पण तसंच वर्क प्रेशर माझ्यावरती सुद्धा आहे ना आपला स्टाफ कमी असल्यामुळे मला तुमचा वर्कलोड वाढवावा लागतो तुमच्यावर वर्कलोड द्यावा लागतो बाकी माझं काही असं पर्सनल काही ग्रजेस नाही आहेत तुमच्यासोबत फक्त म्हणजे बरोबर आहे वेंट आउट तर व्हायला हवं कुठेतरी फक्त काळजी घ्या काय प्रत्येकालाच आपल्या वरिष्ठाबद्दल सिनियर्सबद्दल काही ना काहीतरी बराळायचं असतं फक्त ते त्याच्यापर्यंत पोहोचू देऊ नका च वरून चंगू ठीक आहे च वरून काही वेगळं बोललात तर मला जास्त वाईट वाटेल तर त्याची जरा काळजी घ्या फक्त. आम्ही काळजी घेऊ सर नेक्स्ट टाइम आम्ही काही बोललो तुमच्यापर्यंत नाही पोहोचणार यू मे लिव्ह थँक्यू सर या हॅव अ ग्रेट डे सर हो या यू मस्ट डाय सर एक मिनिट याचा काय संबंध आहे इथे उगाच हे आलेत तर एक प्रमोशन करून टाकलं या रिस्पेक्ट सर या माझ्यावरच बॅकफायर केलं यांनी हॅलो सर हॅलो सर हॅलो सर हॅलो डिकोस्टा बोलतोय हो सीओ सर माझ्याकडे नंबर सेव्ह आहे सर बोला ना सर पिपी हा सर तुम्हाला माहिती आहे आता शेअर मार्केटमध्ये उलथापालथ होते होय सर होती हा एक अर्जंटली मीटिंग बोलवलेली आहे अच्छा सर मी येणं अपेक्षित आहे का सर मग मला करमत नाहीये म्हणून फोन केलाय का नाही कम इमिजिएटली हा येस लगेच येतो सर लगेच येतो गुड येस गुड साला करकोचा शेअर मार्केटमध्ये उलटा पालट झाली म्हणून आता हा मला बोलावणार आणि मग चाव 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 टोचा मारणार मिस्टर पीपी आल
मी ऐकलंय हा. सर सर तुम्ही ऐकलं सर? हो, तुम्ही फोन बंदच नाही ना केला. हा? मला वाटलं मी कटचं बटन दाबलं, मी स्पीकरचं दाबलं की सर. शट अप. येस सर. थुकरट प्रताप, या केबिन मध्ये याच. आलो सर. मला हा परफॉर्मन्स इतका आवडला. अफलातून कॉन्सेप्ट, लाजवाब परफॉर्मन्स. वा 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 वा, सही. पैसा वसूल परफॉर्मन्स होता. पीपी, नेहमी तुझं आम्ही खूप कौतुक करतो, तू फ्लॉलेस आहेसच, पण आज MHJच्या गर्ल्सनी जी बाजी मारली आहे त्याला काय तोड नव्हती. आज तुम्ही स्वतःचे रंग घेऊन आला होतात आणि त्या रंगांनी तुम्ही हे प्रहसन रंगवलं. डिसूजा पण भारी होता. डिसूजांना परत ऐकायला खूप आवडेल. वंडरफुल, मजा आली. थँक्यू.